आंबरकचा कर्णधार आणि गोकुळ संघाचा कर्णधार. हॅलो त्याच्यामुळे नको राहू दे नको त्याच्यामुळे टाइम पण गेला नको मी ज्यूस पिल नको आता टाइम पण गेला बघू आपण उद्या बघू तेवढंच पाहिजे चल ना पिल्लू ठेवू ना आम्हाला काम करू दे ना बच्चू. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण फायनलची मॅच ज्यावेळी शिवाय आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला संघ फाईट करताना दिसेल. कोण जिंकला गोकुळ जिंकले कोण गोकुळ पहा टीम गोकुळ संघ आपल्याला जरूर पाहायला मिळते. बाजी मारली 12 बॉल 12ची मॅच पूर्णपणे जिंकून दाखवले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. टॉस आपण इथे करणार आहोत. एका बाजूला संघ गोकुळ आणि दुसऱ्या बाजूला संघ अमरक या दोघांमध्ये टॉस आपण करणार आहोत. नाणेफेकी करतोय. एका बाजूला संघ 12 मिळतो. दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे यायचे. आपण टॉस लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करतो. एका बाजूला अमरक आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय. तो मात्र निराई स्पोर्ट्स गोकुळ या दोघांमध्ये मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट असतील. अमरक आणि दुसऱ्या संघ पाहायला मिळतोय. कॉल असेल टीम गोकुळचा. स्विंग द कॉइन. फायनलचा टॉस कोणाच्या बाजूनी आहे. टॉस कोणाच्या बाजूनी आहे आणि टॉस जिंकला आपल्याला जरूर पाहायला मिळतं अमरकने. डिसिजन काय असेल. बॅटिंगचं डिसिजन आहे. नक्कीच काय प्लॅन आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं नक्कीच आपण बघतोय. बॅटिंग किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल. 35 प्लस काढायचा असेल. आणि विश्वास कोणावर आहे. ऑल टीम नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि शुभेच्छा असतील. जास्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जर जिंकला असता डिसिजन काय असता. बॅटिंगचा डिसिजन असता. टॉस गमवला फिल्डिंग करायला लागते. नक्कीच फिल्डिंग करत असताना 2 गोलंदाज अतिशय चांगले भेटले. 12 बॉल 12ची मॅच पूर्णपणे ऑन करून दिली आणि सामना आज फायनल ट्रॉफीमध्ये गेलाय. आणि फायनल मारणार का. आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटलं. स्पर्धेमध्ये खेळताना खरंच छान वाटलं. आणि फायनल आहे 100% एफर्ट्स देणार. कमीत कमी रनावरती रोखण्याचा प्रयत्न करणार. जास्त वेळ घेणार नाही. वेळ भरपूर गेला. ऑल द बेस्ट. लगेचच मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ही फायनलची मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ फाईट करतोय गोकुळ आणि दुसऱ्या बाजूला तर ही मॅच असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं.
मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हर. चला स्पीड घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बघतोय एका बाजूला संघ फाईट करेल गोकुळ आणि आपल्याला तो मात्र त्यांच्यासोबत फाईट करेल गोकुळ विपक्ष अमरक. या दोघांमध्ये टफ फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघणार आहोत. 3 ओव्हरची मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच असेल आणि एका बाजूला टीम गोकुळ आणि दुसऱ्या बाजूला संघ फाईट करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल मात्र अमरक. या दोघांमध्ये ही टफ फाईट आपल्याला जरूर बघायला मिळेल. यानंतरचा आवाज आमचे जवळचे दीपक बने तुमच्यासोबत जोडले जातील. जरूर त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहोत आणि शेवटच्या इनिंग मध्ये आमचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. नक्कीच थँक्यू सर. अजय सरांचा आवाज आपण ऐकतो. मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये एक लागलेला चांगला आवाज मोरणा क्रिकेट असोसिएशनला आजच्या दिवसामध्ये विठला चषक 2025 मध्ये चांगला आवाज पाहायला मिळाला. मेगा फायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये नाणे विकेट जिंकून नक्कीच अमरक सिंगाने मेगा फायनलचा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असतील. पहिल्या इनिंग्स मध्ये माझा आवाज आला काय मायला दीपक सीताराम बने. नक्कीच सेकंड इनिंग मध्ये आपले साथी समालोचक मोरणा क्रिकेट असोसिएशनचा एक छान आवाज पाहायला मिळतो आपल्याला. अजित देसाई सर मोरणा क्रिकेट असोसिएशनला लागलेला एक चांगला आवाज युट्यूबच्या माध्यमातून ज्यांचा आवाज घरोघरी जातो तेच आपले साथी समालोचक अजित देसाई सर यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. चला मॅचला स्पीड अप करायचे. 3 षटकांची मॅच रन. मेगा फायनलचा मुकाबला अ गटातून जो संघ फायनल साठी गेला होता महानाई स्पोर्ट अमृत. दुसऱ्या गटातून जो संघ बाजी मारला तो संघ निनाई स्पोर्ट गोकुळ संघ पाहायला मिळतोय आपल्याला. दोन्ही संघ मॅच फाईट होईल. मॅच मध्ये मजा येईल. दोन्ही संघ जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करते. जो संघ जिंकेल तो 1 नंबरची ट्रॉफी घेऊन जाईल. जो संघ हारेल तो उपविजेता म्हणून. नक्कीच दोन्ही संघ 12th मॅन पाठवायचं प्लीज. मेगा फायनलचा मुकाबला 18 चेंडू फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळते. सेकंड इनिंग मध्ये 18 चेंडू 36 चेंडूचा सामना पाहायला मिळेल. मेगा फायनलचा मुकाबला विठला चषक 2025 मोरया 11 मानाची वाडे आयोजक विठला चषक 2025 मधील मेगा फायनल पाहायला मिळते. अ गटातील जो संघ मेगा फायनल साठी गेला होता तो अमरक संघ तर ब गटातून ज्या संघाने बाजी मारली तो निनाई स्पोर्ट अमरक संघ. दोन्ही संघ चांगले. दोन्ही संघाकडे जिंकण्याची क्षमता. दोन्ही संघ देखील चांगले खेळतात. दोन्ही संघाकडे देखील तेवढीच फटकेबाजी करण्याचा दम असतो. बकासूर आपल्याला पाहायला मिळतो ओपनिंग जोडीमध्ये तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. अमरक संघ आपला 12th मॅन पाठवा प्लीज. अमरक संघ आपला 12th मॅन पाठवायचं आहे. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना. आपला 12th मॅन पाठवा प्लीज समालोचन कक्षेमध्ये. नक्कीच अमरकचा 12th मॅन आहे. गोकुळ संघ आपला 12th मॅन देखील पाठवायचा आहे. अमरकचा इथे हजर आहे. गोकुळ संघ आपला पाठवायचा आहे. पॉवर प्ले षटक असेल. 3 षटकांचा सामना संध्याकाळच्या सत्रातील मेगा फायनल पाहायला मिळते. एका साईडला अमरक तर दुसऱ्या साईडला निनाई स्पोर्ट गोकुळ संघ. विठला चषक 2025 ची मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळेल. बाकासूर स्ट्रायकिंगला तर नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आपल्याला. सनी रेड कॅप मध्ये बक्कासूर सामनावीरचा पुरस्कार फटकावणार होता. चांगला फलंदाज हार्ड हिटर फलंदाज बक्कासूर म्हणून ज्याची ओळख निर्माण केली मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये तोच जर नक्कीच गोल ट्रॅक वरती संधी पाहायला मिळतो. जर्सी नंबर 4 पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक. हो यावेळी पहिला चेंडू दिशाभर कडले. पहिला चेंडू आलाय व्हाईटच्या स्वरूपातील एक धाव संघाचा श्री गणेश झालाय. मेगा फायनलचा मुकाबला व्हाईटने सुरू झालाय. अमरक संघाचं अकाउंटिंग ओपनिंग झालंय. एका धावेची भर गेले. 0 चेंडू 1 धाव. गोल्डन ट्रॅक वरती विजय पाहायला मिळतोय आपल्याला. जर्सी नंबर 4 तर स्ट्रायकिंग एंडला बक्कासूर सूरज पाहायला मिळतोय. सूरज पवार पहिला चेंडू फेस करत असताना ओहो यावेळेला चपटी चेंडूवरती जेवढी चांगली चपटे तेवढा चांगल्या धावा दिल्या जातील. नाही फक्त दिली जाईल एकच धाव. चांगला चेंडू हाताळला होता. चांगला फटका देखील होता. फक्त एकच धाव असेल कारण एका चेंडूमध्ये एक धाव. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. जो संघ चांगलं क्रिकेट खेळेल तो संघ मेगा फायनल मध्ये मोरया
मेगा फायनलचा मुकाबला पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही संघांना. जो संघ जिंकेल आपल्याला पाहायला मिळते मोरया 11 मानाची वाडी आयोजक विठलाय दिवचषक 2025 मधील मेगा फायनलचा मुकाबला. एक हार्ड हिटर दोन्ही संघ पाहायला मिळतो. दोन्ही संघामधील तेवढीच चांगली क्षमता आहे जिंकण्याची, तेवढीच चांगलं बळ आहे. सेकंड एंडला बकास होतं, नॉ सेकंड एंडला पाहतोय आपण सनी याला. एका चेंडूचा खेळ झालाय, धाव फलक 2 वरती स्थिरावलंय. पाहूया काय होतं दुसऱ्या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडला. गोल्डन ट्रॅक वरती विजय पुन्हा एकदा तयार. हो यावेळेला पुन्हा एकदा 30 दिशा जेल सुटली गेले कोणाची तर बकासूरची. तुम्हाला कुठेतरी आता मागात पडू शकतं. जेल सुटली गेली बकासूरची. बकासूरला तिसऱ्या चेंडूवरती परतीचा इशारा करावा लागला असता, पण कुठे जेल सुटली गेली आणि त्या चेंडूवरती तब्बल 1 धाव गेली. एका धावेने संघ पुढे ढकलला जाऊन पोहोचलाय 3च्या घरामध्ये. 2 चेंडूचा खेळ झाला. अजून पॉवर प्ले षटकामधील 4 चेंडू बाकी असतील. गोल्डन ट्रॅकवरती विजय पाहायला मिळतो जर्सी नंबर 04 मध्ये. कमबॅक करायला स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज पाहिलं तर ओपनिंगला आलेला सनीची देखील क्षमता देखील तेवढीच आहे. मोठी फटकेबाजी खेळला जातो तो सनी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. हो यावेळेला फक्त जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पण दिशा भरकटली. पंच सांगतील वाईट चेंडूची सांगता. नक्कीच वाईटचा चेंडू असेल. वाईटने एका धावीत भर करेल, धावफलक जाऊन पोहोचेल 4च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं षटक विजय गोलने ट्रॅक वरती. कमबॅक डिलिव्हरी टाकायला लागेल. नाणेफेकी आपल्या बाजून राहिले नाही, पण निर्णय कुठेतरी आपल्या बाजून पलटावे लागेल. काय होते पाहूया पुन्हा तयार सनी. हो यावेळी जाग्यावरून उडवलाय चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षण झेलचा प्रयत्न. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल सुटली गेली, कुठेतरी सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल झाली असती, पण झेलचा पुन्हा एकदा जीवदान दिले सनीला. बकासूरला 1 जीवदान तर सनीला 1 जीवदान तुम्हाला कुठेतरी महागात पडू शकतं निनाय स्पोर्ट गोकुळ संघाला, कारण जीवदान देत आहे कोणाला तर एका साईडला बकासूरला तर दुसऱ्या साईडला सनीला. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक 5 वरतीच थांबलंय. फटकेबाजी येणं गरजेचं आहे. पॉवर प्ले षटक आहे. धावसंख्या येणं खूप गरजेचं आहे. 4था चेंडू पुन्हा एकदा तयार. गोलंदाज विजय. हो यावेळी पुढे सरसावलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय. बिग 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 बक्कासूरच्या बॅट मधून येतोय 6 धावेंचा फटका. गोलंदाज विजयला देऊन जाईल चटका. 6 धावेने धावबल पुढे डाऊन ढकललंय. तब्बल जाऊन पोहोचलंय डबल डिजिट मध्ये 11च्या घरात. 4 चेंडू 11 धावा. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कमबॅक करावे लागेल गोलंदाजा विजय याला. कुठेतरी कमबॅक डिलिव्हरी टाकावी लागेल. पुन्हा एकदा तयार. ओहो यावेळेला कुठेतरी चांगला चेंडू आता आहे. फेकी चांगली पाहायला मिळाली. येतोय निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजाला षटकार आला असं तर कमबॅक देखील केलाय. गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. चांगले गोलंदाजी हात हवे. कुठेतरी मेगा फायनलचा मुकाबला पाहायला मिळतो. त्या मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये कुठेतरी धावसंख्या रोखणं गरजेचं आहे, कारण समोर एक मोठी टीम पाहायला मिळते. अमरक संघाचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे जेवढ्या जास्त धावफलक जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये 11च्या घरामध्ये. सॉरी 1 to go शेवटचा चेंडू बाकी असेल. 1 to go शेवटचा चेंडू बाकी असेल. पावसाच्या षटकातील शेवटचा चेंडू 1 to go. धावफलक डबल डिजिट मध्ये 11 वरती स्थिर आहे. अजून एक देखील विकेट गेली नाही. बकासूरची कॅच सुटल्यानंतर बकासूरने षटकार ठोकलाय. तोच बकासूर आपल्या स्ट्रायकिंग एंडला आता तळपताना पाहायला मिळतो. 1 to go शेवटचा चेंडू विजय. ओहो यावेळी जाग्यावरून खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन. बॅक टू डग आउट. बक्कासूर मोठी गाडी बाद. मोठा फलंदाजाला परतीचा इशारा. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. बॅक टू डग आउट बक्कासूर. सूरज पवारला परतीचा इशारा गोलंदाज विजयने केलाय. गोलंदाजीचा अटॅक. धावफलक एका षटकाच्या समोर जाऊन पोहोचलाय 11च्या घरामध्ये. लॉस ऑफ द 1 विकेट्स. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. जर 25-30 धावावरती धावफलक थांबला तर मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये कुठेतरी गोकुळ संघ कमबॅक करताना पाहायला मिळेल, कारण अंबरक संघाचे बॅटिंग लाईनअप खूप मोठे. सनी पाहायला मिळतो, सागर पाहायला मिळतो, बक्कासूर पाहायला मिळतो. आपल्याला खूप सारी बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. नक्कीच जर विचार केला तर सागर आपल्याला पाहायला मिळतो. जर कुठेतरी बक्कासूरची विकेट झाल्यानंतर बक्कासूरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हा हिटर फलंदाज सागर पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन पाहायला मिळते. फायनलचा मुकाबला पाहायला मिळतो. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये विठलाय दिवचषक 2025 मधील मेगा फायनल. एका साईडला निनाय स्पोर्ट गोकुळ तर दुसऱ्या साईडला मानाय स्पोर्ट अमृत संघ. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सस्ते. मेगा फायनलचा मुकाबला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला अनिकेत. गोल ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत. ओव्हर क्रमांक 2.
पहिल्या षटकामध्ये 11 धावा आले, दुसऱ्या षटकामध्ये धाव सगळं थांबवावं लागेल. काय होतं मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रतीक पहिला चेंडू फेस करत असताना सनी, यावेळी गोलंदाजाने लगातारचे 2 गोलंदाज, पहिला चेंडू कुठेतरी वाईट हाताळलाय, या देखील वाईट चेंडू आलाय. धाव एक फलिकने पुढे ढकलीत जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये. कुठेतरी गोलंदाजांना कमबॅक करावे लागेल, कारण धाव फलक जेवढं कमी असेल तेवढी बॅटिंग मध्ये मजा येईल. कारण मेगा फायनल मध्ये जेवढा आंबरक संघ बॅटिंग करेल तो तुम्हाला कुठेतरी महागात पडेल. पाहूया काय करतो पुन्हा एकदा सनी. तयार. हो, यावेळेला जाग्यावरून फिरकावून दिला शॉर्ट ऑन पुलचा फटका, होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. येतोय सनीच्या बॅट मधून बिग 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 आकाशाला पूर्णपणे कवच निघालणारा मोठा फटका येतोय सनीच्या बॅट मध्ये. किती टाइम शांत बसणार सनी देखील. चेंडू द्यायचंय जुनावाला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता सनीची बॅट तळपूल आले, कारण दोन्ही हार्ड हिटर फलंदाज. मी पहिलंच बोललो होतं आमरक संघाची बॅटिंग लाईनअप खूप मोठे. जर बकासूरला परतीचा इशारा केला असेल तरी अजून सन्नी बाकी आहे, अजून सागर बाकी आहे, अजून देखील खूप लाईनअप बॅटिंगची बाकी आहे. कारण कोणीही कोणाला कमी नाही, कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. एकाचे पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय. प्रतीकच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल. धावफलक जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सैनी तयार. ओहो, यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट डाव झेलचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्ट्रेट डाव, 1 बाउन्स सीमारेषा पार आलाय. 4 धावांचा फटका. यावेळी सनी सांगून जातोय मला नाही पटत तडजोड, मला फक्त आवडते तोडफोड. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा मुकाबला तोडफोड पाहायला मिळते. एका साईडला सन्नीची तोडफोड तर दुसऱ्या साईडला गोलंदाजावरती दबाव. काय होतं मैदानाच्या आतमध्ये, पूर्णपणे प्रत्येकच्या 2 चेंडूवरती हल्ला बोल केलाय फलंदाज सनी याने. दुसऱ्या चेंडूवरती 2 मोठे प्रहार केले, धावफलक जाऊन पोहोचले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तयार. काय होतं पाहूया, ती कमबॅक डिलिव्हरी येते का. हो हो, चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं. कुठेतरी कच्च्या क्षेत्राची 1 धाव होती, तिथं दिल्या जातील 2 धावा. कुठेतरी एक धाव तुम्हाला महागात पडू शकते. 1 धाव होती, तिथे 2 धावा आल्यात. सनी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग येला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग्स मध्ये दुसरं षटक पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी प्रतीक पाहायला मिळतोय आपल्याला. सामनावीरचं पुरस्काराचं टी शर्ट देखील प्राधान्य केलंय, तोच प्रतीक. पाहूया स्ट्रायकिंग येला. सनी पुन्हा एकदा तयार. काय होतंय पाहूया चौथ्या चेंडूवरती. ओहो, यावेळेला आलाय 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 आकाशाला गवस निघालणारा बिग 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 षटकार. यावेळी फलंदाज सांगत होते मानाची मानाची वड्या संघाचं आयोजन आलेलं बारी. सन्नीच्या बॅट मधून ते 6 धाव्यांची भरारी, 6 धाव्यांचा फटका. गोलंदाज प्रतीकला देऊन जाईल मोठा झटका. 4 चेंडूवरती देखील मोठा फटका आलाय. गोलंदाज ट्राय करते अनिकेत पाहायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जर धाव फलकाचा विचार केला, धाव फलकाने पूर्णपणे भरारी घेतली, जाऊन पोचलाय तब्बल 30च्या घरामध्ये. अजून देखील 8 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. धाव फलक पूर्णपणे डोंगरासारखं कुठेतरी मोठं तुरतवले, जाऊन पोचले 30च्या घरामध्ये. 5वा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत तयार. कमबॅक करावी लागेल गोलंदाजाला. ओहो, यावेळी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला एवढी गती होती की चेंडू बॅट शिकारा घेऊन चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1च धाव. एका धावीने संघ पुढे ढकलेत, जाऊन पोहोचेल 31. लॉस ऑफ द 1 विकेट्स. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. चेंडू द्यायचा आहे. 31 धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला. 31. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मेगा फायनलचा मुकाबला मोर्या इलेव्हन मानाची वाडे आयोजक विठला द्विचषक 2025 मधील मेगा फायनल पाहायला मिळते. चमचमत्या ट्रॉफ्या, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर असं आपल्याला सर्व काय पाहायला मिळते. ट्रॉफ्यांचा जर विचार केला, ट्रॉफ्या देखील तेवढ्याच मोठे. जेवढं संघ देखील तेवढं चांगले, तेवढं ट्रॉफ्या देखील. जो संघ जिंकेल तो संघ विजेता संघाची ट्रॉफी उचलेल. पाहूया 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. हो, यावेळेला चांगला चेंडू. वेग 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 वेगावरती पत्ते उतर नाही. बॅक टू डगआउट सनी. सनीला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. सनीची विकेट. मोठा काळा मासाला लागलाय. बॅक टू डगआउट सनी. 2 षटकाच्या संबंधित संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 31च्या घरामध्ये. लॉस ऑफ द 2 विकेट्स. अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूमध्ये 6 ते 8 धाव आले तरी मॅच विनिंग स्कोर होईल नक्कीच. सो आता बकासूर आपल्याला जर परतवल्यानंतर सन्नी देखील बॅक टू डगआउट झाला. आता सागरला कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल. सागर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल 3ऱ्या षटकामध्ये. प्लीज सबस्क्राईब करायचं आहे गोकुळ संघ. चांगली खेळी पाहायला मिळेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण मेगा फायनलचा मुकाबला. जो संघ चांगलं क्रिकेट खेळेल तो संघ चांगली फाईट करेल, तो संघ विजेता पतावरती आपलं नाव कोरेल. या आयोजनावरती आपलं नाव कोरेल, विठलाजी चषकावरती आपलं नाव कोरेल. जो संघ चांगली फाईट करेल, जो संघ चांगलं क्रिकेट खेळेल तो संघ विजेता होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ देखील चांगले, पण जो संघ चांगला लढेल
तो संघ विन होईल. गोलंदाज ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय अभिषेक. अभिषेक देखील चांगला फलंदाज आहे. अभिषेक देखील तेवढीच चांगली गोलंदाज देखील करायला जर्सी नंबर 1111 असे जर्सी नंबर पाहायला मिळते. पुणे सागर तयार. तिसरं षटक पहिला चेंडू अभिषेक. ओहो यावेळेला वेग 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 वेगावरती प्रत्युत्तर नाही. काय गोलंदाजी करतोय. कुठेतरी सागरच्या नाकावरून भुंकारने देऊन चेंडू चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतो पहिलाच निर्धाव चेंडू सांगता होते. धावफलक 31 वरती स्थिरावले. थोडी मॅच थांबवायचे प्लीज. अजून पहिल्या इनिंग्स मधील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळतोय आपल्याला अभिषेकला चांगलं षटक हाताळावे लागेल कारण समोर देखील तेवढाच हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय सागर. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला चेंडू निर्धावतो. दुसऱ्या चेंडूवरती काय होतंय पाहूया. दुसऱ्या चेंडूवरती थांबणार नाही. आलाय सागरच्या बॅट मधून बिग 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 षटकार. इट इज अ क. काय फटका सजवलाय. नजाकट फटका पाहायला मिळतोय. फटक्याला लपटलं गेलं. जसा चेंडूचा स्पीड पाहिली तसा चेंडूला उडवून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी फटका. 6 धावेचा मोहरा. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 37 घरामध्ये. चांगला रन रेट पाहायला मिळतो. चांगला स्कोर बोर्ड पाहायला मिळतो. 37 धावा. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. अभिषेकला कमबॅक करावा लागेल. पाहूया काय करतोय सागर वर्सेस अभिषेक. यावेळेला आकाशाला गवस निघाला. जसा माझा उंच झोका तसा माझा उंच फटका. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती होते. हँडसम बिग 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 षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 43 घरामध्ये. अजून संघाचा अर्धशतक व्हायण्यासाठी 7 धावांची गरज असेल. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. काय फटकेबाजी मेगा फायनलच्या मुक्कावाड्यामध्ये अमृत संघाचे फलंदाज सागर याने कुठेतरी फटकेबाजी करतो. सामनावीरचं टी-शर्ट देखील त्यानं प्राधान्य केले. तो सागर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अभिषेकला कमबॅक करावा लागेल. कमबॅक केला तर कुठेतरी मॅच मध्ये आपण थांबेल. पाहूया काय होतं. चौथा चेंडू पुन्हा एकदा तयार. गोलंदाज यावेळी गोलंदाज कुठेतरी अडथळा पाहायला मिळतो. मेगा फायनलचा मुकाबला सर्व प्रेक्षक पाहतात मैदानाच्या चारही बाजूनी. प्रेक्षक कारण मेगा फायनलचा मुकाबला विठला चषक 2025 मधील मेगा फायनल पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं क्रिकेट प्रेम पाहायला मिळते कारण क्रिकेटवरती जेवढं प्रेम कराल तेवढं तुम्हाला कुठेही मागात पण खरं क्रिकेटवरचं प्रेम हे प्रेमच असतं. पाहूया चौथा चेंडू पुन्हा एकदा तयार. ह्या वेळेला फुल टॉच वरती खाली क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन. बॅक टू डग आउट. मोठा गडी प्रतीचा इशारा. अभिषेकने कमबॅक केलाय. सागरची विकेट. नक्कीच डॉक्टर रामचंद्र सावंत यांचं देखील इथं आगमन सांगळे यांचं देखील इथं आगमन झालंय. मनपूर्वक आभार दादा. तुम्ही आला या कमिटीला. तुम्ही आला या इथे. तुम्ही अरिस्ती लावले की तुमचं मनपूर्वक आभार असेल दादा. थँक्यू. तुम्ही आला या मॅचसाठी. विठला चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत पाहायला मिळेल. जे मान्यवर येतील त्यांचं आपण थोड्याच वेळा आपण त्यांचा सत्कार देखील केला जाईल. मेगा फायनलचा मुकाबला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 गो. धावफलक जाऊन पोहोचले 43 घरामध्ये. संघाचा अर्धशतक पाहिजे तर 7 धावांची गरज असेल. मेगा फायनल मध्ये जो संघ अर्धशतक मारे त्यांचा स्कोर चांगला राहील कारण 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अभिषेकने कमबॅक केलाय. 2 चेंडू होते. अजून निर्धाव चेंडू आलेत तर मॅच मध्ये बनून राहील गोकुळ संघ. पाहूया काय होते. नवीन फलंदाज पाहायला मिळते आपल्याला ओमकार. हो यावेळेला जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. जेवढा चेंडूला वेग आहे तेवढा फलंदाजा देखील वेग नाही. चांगला चेंडू हातातून पाहायला मिळाला. काय वेग पाहायला मिळतोय आपल्याला. येथे रनआउटच्या स्वरूपातील विकेटचं पतन. एका चेंडूचा खेळ बाकी असेल अजून देखील. चला आपला फलंदाज पाठवायचा आहे. अमृत संघ विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल आपल्याला. अक्कीला परतीचा इशारा करावा. रनाच्या स्वरूपातील विकेट पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक करतोय. अभिषेकला नक्कीच 2 षटकार आले असतील. त्यांनी कमबॅक केलाय गोलंदाज अभिषेकने कारण मेगा फायनलचा मुकाबला आहे. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे कारण जो संघ कमबॅक करेल तो संघ चांगलं क्रिकेट करेल तो संघ विजय होताना पाहायला मिळेल. 1 टू शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग्स मधील काय होतोय पाहूया. 1 टू शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न. झेलचा प्रयत्न. झेल सुटली गेले. चेंडू चाललाय. कार्पेटला गुदगुल्या कर. क्षेत्ररक्षकाला हाताला दिलाय चटका. 4 धावांचा फटका. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल. संघ जाऊन पोहोचलाय. इथं मान्यवरांचं सहर्ष स्वागत झालंय. मान्यवर देखील इथं आपल्याला पाहायला मिळतं. यायचं अजित सर. धावफलक पाहायला मिळते आपल्याला 47 धावा. 48 धावांचं लक्ष असेल.
फर्स्ट इनिंग मधील 47 धावा ठोकल्या अमृत संघाने. 48 धावांचं लक्ष असेल. नेक्स्ट इनिंग मध्ये आपल्याला आवाज पाहायला मिळेल आपल्या अजित देसाई सर, मोना क्रिकेट असोसिएशनचा एक चांगला आवाज यायचा सर. नेक्स्ट इनिंग मध्ये तुमचा आवाज पाहायला मिळेल आपल्याला. 48 धावांचं लक्ष असेल. लगेच मुख्य व्यासपीठ दिशेने सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम आहे साहेब. डॉक्टर रामचंद्र सांगळे साहेबांचं वेलकम. या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत. नक्कीच तुम्ही आलात या व्यासपीठाची शोभा वाढवली, तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली, तुम्ही आलात नक्कीच या स्पर्धेला छान लागेल. तर वेलकम. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. नक्कीच वेळेतला वेळ काढला, नक्कीच या स्पर्धेला भेट दिली. थँक्यू सो मच. फायनलची मॅच ज्या वेळीची वाट पाहत होतो, 48 धावांचं एक मोठं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं. तर टीम आपण बघतोय एका बाजूला फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. तर साहेबांचा आपण मुख्य व्यासपीठावरती इथून सन्मान जरूर करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं त्यांचं बाईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा इथे आपण करतो याची सन्मान. कारण पहा वेळेतला वेळ काढला, या स्पर्धेला भेट दिली. थँक्यू सो मच. वेलकम साहेब. व्यासपीठावरती स्थानावरून व्हायचं आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती करतोय याची सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक चांगली पर्सनॅलिटी आणि नक्कीच उपस्थित मान्यवर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण याची सन्मान देखील केला. फायनलची मॅच मजा तर सर्वांना येईल. विठलाई देवी चषक 2025चा थरार आपण जरूर बघतो आणि ही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतदार होईल. प्लीज स्पीडअप घ्या टीम गोकुळ, तुम्हालाच अंधार होईल, चेंडू तुम्हाला दिसणार नाहीये हे लक्षात घ्या. विजय आणि नितीन थोडस बदल या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बॅटर थोडासा चेंज केला. विजयनं ज्या पहिल्या मॅच मध्ये बघितलं अतिशय चांगली फलंदाजी केली, अतिशय आपण बघितलं 54 मॅच मध्ये बनवला. 14 बॉल मध्ये अर्धशतक ठोकलं मैदानाच्या आतमध्ये निलेश. ह्या निलेशला पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं 4 षटकार ठोकले. चित्रकोटी संघाचा एक अतिशय चांगली फटकेबाजी करत असताना पाहायला मिळाला. थोडंसं कुठेतरी कमी पडलं, 7 धाव्याने संघ कमी राहिला आजच्या दिवसामध्ये. तो टीम चित्रकोटी संघ मॅचला होईल सुरुवात. पहिल्या डावाचा खेळ संपला. 48 धाव्यांचा इथून पाठलाग करत असताना गेम ऑन. लेग्स प्ले. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती आपण जरूर बघतोय बादशी गडा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. निलेश आहे ना एक अतिशय चांगला खेळाडू आहे. आपल्याला जरूर बघायला गेलं तर पहिल्याच बॉल वरती एकही धाव दिली नाहीये. काहीतरी कानमंत्र जरूर दिलाय. निलेश स्पीडअप घ्या, वेळ जास्त घ्यायचा नाहीये, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. फायनलची मॅच, फायनलचा थरार 48चा पाठलाग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये नीना स्पोर्ट्स गोकुळ. खोदून काढायचा होता मिडाऊनचा खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एकही धाव नाहीये. काय गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली धार आहे गोलंदाजीमध्ये. अकडून ठेवलंय, झकडून ठेवलंय, रणनीतीवरती ब्रेक लावलाय, अक्षरशः पायामध्ये बेड्या ढोकल्यात. हे क्रिकेट आहे, ह्याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट जर बोलवत असेल ना नक्कीच जा मित्रांनो, कारण क्रिकेटने खूप काय दिलंय, क्रिकेटने घडवलंय, क्रिकेटने शिकवलंय आणि क्रिकेटने आपल्याला भरपूर काय दिलंय. फुल टॉस बॉल, मोठा फटका काय असा होता, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतायत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरते की काय नाही? हो, घातक ठरेल. फलंदाज नितीननी गाही केली मैदानाच्या आतमध्ये. काही सुद्धा गरज नव्हती, एकच धाव होती, तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नितीन माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना टीम लागतोय मैदानाच्या आतमध्ये, तो मात्र गोकुळ संघाला. 48चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतोय आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर मॅच चुरशीची आहे, मॅच चांगली आहे, मॅच महत्वाची आहे. ही मॅच विठलाई देवी चषक 2025 आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये आपण बघतोय ना इथून कोण जिंकेल कोण हारेल सांगू शकत नाहीये. निलेश प्लीज थोडस स्पीडअप घ्यायचंय, वेळेचं बंधन करायचंय, बॅटर लगेच रेडी राहायचंय प्लीज. नितीन नवीन बॅटर. या बॉल वरती पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली पिपला झेल. लागोपाठचा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लागतो मैदानाच्या आतमध्ये. टीम नीना स्पोर्ट्स गोकुळ संघाला. फलंदाज बॅक टू द डग आउट. अजून एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक.
ज्या खेळाडूनं पहिल्या मॅचमध्ये तब्बल प्रत्येकाला घाम फोडला, गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला घाम फोडला होता, तोच फलंदाज आता कुठेतरी शांत आहे. तो 9 सेकंडला तो विजय, त्याच्यावरती लक्ष असेल. तिने जर इथून बॅटिंग चांगली केली तर धावा होतील. काटा बदलेल, कोण बदलेल, कारण मॅच चुरशीची होईल की काय. कारण या मॅचमध्ये जर रन्स आले ना दुसऱ्या ओव्हरमध्ये तर मॅच नक्कीच बदलेल. हेलिकॉप्टर स्टाईल उडवला क्षेत्ररक्षक सूरज पाटला करतो, चेंडू हवा कॅचच्या बाहेर, वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. सुरेख चौकार, वन बाउन्स सीमा बार. एक क्लासिकल बॅटमधून क्लासिकल चौकार पाहायला मिळतो आणि धावसंख्या धावफलकावरती धावफलक सजलं 5 आणि स्कोरबोर्ड 5 धावा. बॉलची मागणी केली, नवीन बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, लक्षात घ्या. एक बॉल बाकी, न्यू बॉल द्या. न्यू बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या मॅच मध्ये काय होईल. बॉल शिल्लक आहे. एक षटक क्रमांक पहिलं, 2 विकेट देखील घेतल्या गोलंदाजी करत असताना निलेशनं. अतिशय चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून आपण आतापर्यंत पाहिली आहे. बॅटच्या रडारमध्ये भेटल्या, स्लॉट मध्ये पाठवला नाहीये प्लॉट मध्ये, कारण बकासूर सूरज सीधे आहे. त्याला माहिती आहे या बॉल वरती क्रिकेटमध्ये ना 1-1 धाव आणि 1-1 विकेट फार प्राधान्य आहे. जिथे होत्या 6 तिथे फक्त धावा खर्च केल्या 2. काटा बदलला, कोण बदलला, अक्षरशः फलंदाजाच्या कपाळाच्या आट्यावरती गेल्या असतील. फिल्डिंग लाजवाब झाली मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेट आहे. हे सूरजला यासाठी जाणला जातो, कायम उजाला संघाचा देत असतो. सूरज कसा उजाला देतो तसा हा सूरज देखील उजाला देतो. हे क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. यासाठी बकासूर म्हटलं जातं त्या खेळाडूला. का फिल्डिंग आहे, लाजवाब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12 बॉल 41 या मॅच मध्ये करायच्या टीम, बॅटिंग करणारी टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते गोकुळ संघाला. गोलंदाज तयार, उडवलाय, फटका चांगला, क्षेत्ररक्षक झेल खाली, बकासूर टिपला, झेल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. बॅटिंग करत असताना टीम गोकुळला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अक्की गोलंदाजी मार्क वरती अक्कीला आपण जरूर बघतोय. गोलंदाजी मार्क वरती अक्की आहे आणि टीम अमरकचा 12वा सांगितलं होतं, सागर चॅम्पियन आम्हीच होणार, ट्रॉफी आम्हीच नेणार आहे. आणि हो, ही गोष्ट खरी होते की काय, कारण त्याला फार वेळ आहे. तो देखील एक चांगला क्रिकेटर होईल आणि अमरकमधले सर्वच खेळाडू चांगले आहेत. एकही ट्रॉफी आपण जरूर बघतोय, असं नाहीये की अमरकच्या नावावरती नाहीये. भरपूर ट्रॉफी आहेत, ठेवायला जागा नसेल एवढ्या ट्रॉफी आहेत. रनआउट मिळाला असता, क्षेत्ररक्षण थोडंसं अक्कीकडून खराब झालं आणि त्यानंतर कुठेतरी एक धाव कंप्लीट झाली. हे क्रिकेट आहे आणि मैदानामध्ये आम्ही दरवेळी सांगत असतो, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. ही मॅच कशी होईल, ही मॅच चुरशीची होईल. ही मॅच इम्पॉर्टंट आहे, ही मॅच अतिशय चांगली आहे आणि ही मॅच आपल्याला बघण्यासारखी आहे. ही मॅच अगदी आपण बघायला गेलं ना, फार चांगली मॅच पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. हा बॉल सुरेख, काय गोलंदाजी आहे वेगावरती. वेग, डोळ्याची पापणी लवते की लवते, चेंडू निघून चाललाय. काय गोलंदाजी आहे, काय टप्पा आहे, सुरेख. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्की बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल जास्त बाहेर आहे, वाईटचा इशारा पंच आम्हाला कळवतात.
पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल बॅटची गडा यष्टी रक्षक आहे तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि त्यानंतर नक्कीच या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी अक्कीची राहिली आहे. प्रेक्षक देखील पहा एन्जॉय करतात बाल्कनी मधून. फायनल आहे तळवली ग्राउंड म्हटलं तर हो गेला पाठवला बॉन्ड लाईनच्या बाहेर लॉंगॉचच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर बिग 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 षटकार. इट इज द मितील धावा 6. हे क्रिकेट आहे. अजून मॅच संपली नाहीये. बॉल झाले 5. धावा फलकावरती 14. अजूनही या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल मार्क वरती गोलंदाज सय्यार. हा बॉल फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. हो हो एक तेरी तो एक मेरी टिक फॉर टॅग. षटकार ठोकला ना माझ्यामध्ये जिद्द चिकाटी जरूर आहे. मी देखील तुला परतीचा रस्ता दाखवू शकतो. तसात तसे उत्तर दिलंय. माघारी पाठवले. हे क्रिकेट आहे. आणि इथून पाठवलंय मैदानाच्या बाहेर. टिक फॉर टॅग तसात तसे उत्तर दिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज बकासूरसाठी पहा. बकासूर तुम्ही 6 वाचवला आणि आजचा दिवस भरून काढला. 500 भेटले आणि तू आहे ना तू नक्कीच आहे ना क्रिकेटमध्ये पैसा भरपूर कमवलाय आणि हे क्रिकेटमध्ये तुम्ही दाखवून दिलंय. आणि सूरज नलावडेकडून तुला 500चा कॅश प्राइज देखील आलाय. हे क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने घेऊन काढला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवायचा होता. बॉल थांबला नाही. इथून येतोय लॉंग ऑफचा खेळाडू दूरवरून आला. फेकी करेपर्यंत इथून हा बॉल निघून चाललाय. हे क्रिकेट आहे. त्यानंतर हा बॉल जरूर पाहायला मिळतो. उंच हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर पाठवला. बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय षटकार. अमृत एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बकासूर टिपला जाईल. फलंदाज बाद. अजून एक विकेट. जर उलटी उडून कॅच पकडली बकासूर तर अजून 500 भेटतील सूरज नलावडे यांच्याकडून. बकासूर जर उलटी कॅच पकडली ना उलटी तर अजून 500 भेटतील. हा असं काहीतरी करा वेगळं. नक्कीच अजून 500 दिले जातील. 500 तर भेटलेत. आजचा दिवस निघाला. कॅश प्राइस माझ्याजवळ आलाय. अर्ध वाटून घेऊ. नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते विठलाई देवी चषक 2025. अतिशय चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण जरूर बघतोय. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्न राहिला होता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ते म्हटलं जातं ना जेव्हा पीक जळतं तेव्हा पाऊस येतो. चेंडू संपतायत धावा येत आहेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि आता बॉल झालेत आतापर्यंत 5. 1 to go. 4 झाले. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या मॅच मध्ये पूर्णपणे बदललाय. या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल. आणि इथून हा बॉल फक्त आणि फक्त देऊन जाईल एक सिंगल. 1 बॉलचा खेळ शिल्लक. या बॉल वरती कितपत धावा येत आहेत. आणि आता मात्र 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. सामना इथून जिंकलाय चॅम्पियन संघ आई माळाई देवी. आमरक संघानं बाजी मारली या स्पर्धेमध्ये. राहिला चॅम्पियन. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये
या संघाचा जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतो. हे दिलंय क्रिकेटनी, काय दिलंय तर हे दिलंय, हे क्रिकेट आहे. आणि आपण म्हटलं जातं ना, मोरणा क्रिकेट असोसिएशन फार पुढे गेलाय. मोरणा क्रिकेट असोसिएशनने भरपूर काय दिलंय. मोरणा प्रीमियर लीग देखील बघायला मिळेल.